जायकवाडीच्या पाण्यावरून पेटलेल्या असंतोषाच्या ज्वालामुखी शुक्रवारी उसळला। समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन आणि भाजप नेते सतीश घाडगे पाटील यांनी तहानलेल्या गावांसाठी आक्रमक भूमिका घेत थेट गोदावरी नदीच्या कॅनॉलचे दरवाजे उघडले। शेकडो शेतकऱ्यांच्या साथीनं घाडगे पाटील यांनी गुळज आणि तळणेवाडी येथील कॅनॉलचे अडथळे झुगारून लावले आणि हक्काचे पाणी गोदावरीच्या पात्रात सोडलं। घनसावंगी तालुक्यात भीषण पाणी टंचाई असताना पिण्याच्या पाण्यासाठी आणि मुक्या जनावरांसाठी त्राहिमाम असताना पाटबंधारे विभागाचे अधिकारी मात्र डोळे झाक करत होते। जायकवाडी धरणात पुरेसा साठा असूनही गोदाकाठच्या गावांना कॅनॉलद्वारे पाणी सोडण्यात चालढकल केली जात होती। या प्रशासकीय उदासीनतेमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता। अखेरीस सतीश घाडगे पाटील यांनी या असंतोषाचं नेतृत्व करत थेट मैदानात उतरण्याचा निर्धार केला। त्यांनी शेकडो शेतकऱ्यांना एकत्र करत गोदावरी नदीच्या उजव्या कालव्याजवळील गुळज आणि तळणेवाडी कॅनॉलकडे कूच केली। आता विखे पाटील असतील त्यांच्या पीएलएसला सांगा, घाडगे पाटलाचा फोन आहे म्हणा, इथं तुमचे माणसं दिसले नाही पाहिजे। मग मी इथं बसलोय, बघू ते काय करतात। त्याला काय तसला मनी आणि प्लेट असते आणि नट बोल्ट वर फिट होतं। कारखान्याचा चेअरमन स्केप उघडायला कधी येतं का? ऐकले का तुम्ही? ही व्यथा आहे आमची। आता ठीक आहे, आमचे राजकीय लोक फक्त राजकीय फायदे पाहत असतील, पण शेतकऱ्याला काय? आमच्या याचं काय? हे काय राजकारणाचा विषय नाहीये। आणि जायकवाडीला स्पष्ट सांगतो आम्ही, मी जर घेराव घातला जायकवाडीला, माझ्याबरोबर 2000 लोक, मी जरी असं इंडिपेंडंट असलो तर मास लीडर मी, 2000 लोक हलवून देणार नाही एकाला। जोपर्यंत बॅरेजेस भरत नाही सगळे, तोपर्यंत हलवून देणार नाही कोणाला। NTV न्यूज मराठी, जालना।